आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर महानगर पालिका के दौरे पर पहुंचे भाजपा नेता किरीट सोमया ने बोगस जन्म प्रमाण पत्र घोटाले को लेकर गंभीर आरोप लगाए। मनपा आयुक्त मनीषा हवाले से मुलाकात के बाद पत्रकारों से बातचीत करते हुए सोमया ने कहा कि राज्य की कई महानगर पालिकाओं में पुराने रजिस्ट्रेशन के नवीनीकरण के नाम पर फर्जी जन्म प्रमाण पत्र जारी किए जा रहे हैं। उन्होंने दावा किया कि यह मामला बेहद गंभीर है और इसकी गहराई से जांच होनी चाहिए। सोमैया ने बताया कि देवेंद्र फडणवीस ने मुंबई महानगर पालिका से जुड़े मामले की जांच के लिए एसआईटी गठित की है। उन्होंने आशंका जताई कि कल्याण डोंबिवली महानगर पालिका और थाने महानगर पालिका क्षेत्रों में भी करीब 25,000 संदिग्ध जन्म प्रमाण पत्र जारी किए गए हो सकते हैं। उन्होंने कहा कि यदि समय रहते जांच नहीं हुई तो यह मामला और बड़ा रूप ले सकता है। इस दौरान भाजपा जिला अध्यक्ष और गट नेता राजेश वधारिया, विधायक कुमार आइलानी, उप महापौर अमर लुंड, नगर सेवक संजय सिंह, लाल पंजाबी, प्रशांत पाटिल, सतीश मराठे, कांचन लुंड, बाला श्रीखंडे समेत बड़ी संख्या में भाजपा पदाधिकारी और नगर सेवक उपस्थित थे। नेताओं ने मामले की निष्पक्ष जांच और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। अनेक महापालिकांमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा सुरू झाला आहे। मुंबई महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी बनवली आहे। 20,000 बेनामी जन्म प्रमाणपत्र मुंबई महापालिकेने दिले आहेत। आता MMR मुंबई महानगर परिसर व पुणे नाशिक येथे माझे दौरे सुरू आहे। मंगळवारी मी पुण्याला जाणार आहे। या इथल्या पण सगळ्या महापालिकेत जुन्या रजिस्ट्रेशनच्या नवीनीकरणच्या नावाने मोठ्या प्रमाणात बोगस लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे। आज उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेचा दौरा आहे। या तिन्ही महापालिकेत मिळून किमान 25,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्याची शंका आहे। असं जे महाराष्ट्रात आधी पहिल्या टप्प्यात आम्ही घोटाळे काढले, त्यात 55 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, 10,000 आरोपी झाले। पण हे महानगरांमध्ये कारवाई होत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं। मुंबईसाठी एसआयटी बनवली। आता हे दुसऱ्या 12 महापालिकेच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी डॉक्टर भोकरे जे हेल्थ अर्बन कमिशनर आहेत त्यांना सांगण्यात आलं आहे। मी पण सगळ्या ठिकाणी फिरतोय। पुढच्या 15 दिवसात या 12 महापालिकेचं पण रिपोर्ट तयार होऊन कारवाई होणार। त्यांनी पण मान्य केलं आहे की इथे पण आतापर्यंत जुने जन्म प्रमाणपत्र शुद्धीकरणच्या नावाने 1000हून अधिक बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे। हे इथे उल्हासनगरमध्ये पण दिसतंय। आता त्यावर त्यांनी इंटरनल समिती आता नियुक्त करणार आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून जे पण अमेंडमेंट वाले जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत, म्हणजे नवजन्म नाही, यांच्यासाठी ते कमिटी चौकशी करणार। संजय राऊत वेगवेगळ्या गोष्टी करत असतात। काल बकरी कुर्बानीचं त्यांचं कामाख्या देवीची तुलना केली। आता ते बाबा महाराष्ट्राच्या लोकांनी उद्धव ठाकरे सेनेला कुर्बान केली वोट जिहादमुळे, तर आम्ही काय करणार? म्हणून ज्या स्वतःचीच कुर्बानी झालेल्या यांच्या प्रश्नाकडे सगळे दुर्लक्ष